राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 14 डिसेंबर पासून सुरू होत आहे। विशेष म्हणजे हे अधिवेशन केवळ 2च दिवस चालणार आहे। कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशनाचा कालावधी कमी करून तो 2च दिवस इतका करण्यात आला आहे। आजपासून सुरू झालेल्या अधिवेशनात सरकार विरुद्ध विरोधक आमनासामना रंगला होता। कारण मराठा आरक्षण, कोरोना ते शेतकरी यांच्यासह इतरही विविध मुद्द्यांवरून विरोधक सरकारला घेरले होते। या दरम्यान हिवाळी अधिवेशनाच्या आदल्या दिवशी विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात चांगला सामना पाहायला मिळाला। सुरुवातीला विरोधी पक्षातील नेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी सरकारवर टीकेची झोड उडवली। परंपरेनुसार राज्य विधिमंडळाच्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात आलेल्या चहापानावर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला। तसेच राज्य सरकारवर टीका करत सरकार जनतेच्या प्रश्नांवर सभागृहात चर्चा करण्याऐवजी याही वेळी वेळ मारून नेईल, चर्चेत अडथळा आणण्यासाठी सभागृहात गोंधळ करेल असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला होता। यावर महाविकास आघाडी सरकारनेही तसेच प्रत्युत्तर विरोधकांना दिले आहे। या दरम्यान कोरोनामुळे केवळ 2च दिवस चालणारे हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे। या अधिवेशनात एकूण 10 विधेयके आणि 6 अध्यादेश मांडण्यात येईल। यात प्रामुख्याने महिला आणि लहान मुलांवर होणारे अन्याय, अत्याचाराला आळा घालण्याकरिता बनवण्यात येणाऱ्या शक्ती कायद्याचे विधेयकाचाही समावेश आहे। कायदे महाराष्ट्र सुधारणा विधेयक 220 मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी। प्रस्ताव असा आहे की सन 2020 चे विधानसभा विधेयक क्रमांक 51 शक्ती फौजदारी कायदे महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2020 मांडण्यास अनुमती देण्यात यावी। प्रश्न असा आहे की सन 2020 चे विधानसभा विधेयक क्रमांक 51 शक्ती फौजदारी कायदे महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2020 मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे। होयचे बहुमत प्रस्ताव संमत झाला। महोदय, मी आपल्या अनुमतीने सन 2020 चे विधानसभा विधेयक क्रमांक 51 शक्ती फौजदारी कायदे महाराष्ट्र सुधारणा विधेयक 220 मांडतो। विधेयक मांडण्यात आले। सन 2020 ते विधानसभा विधेयक क्रमांक 52 महाराष्ट्र अनन्य विशेष न्यायालय शक्ती कायद्याखालील महिलांच्या व बालकांच्या विरुद्धच्या विवक्षित अपराधांसाठी विधेयक 2020। अध्यक्ष महोदय, सन 2020 चे विधानसभा विधेयक क्रमांक 52 महाराष्ट्र अनन्य विशेष न्यायालय शक्ती कायद्याखालील महिलांच्या व बालकांच्या विरुद्धच्या विवक्षित अपराधासाठी विधेयक 2020 मांडण्यास मला सभागृहाची परवानगी मिळावी। प्रस्ताव असा आहे की सन 2020 चे विधानसभा विधेयक क्रमांक 52 महाराष्ट्र अन्य विशेष न्यायालय शक्ती कायद्याखालील महिलांच्या व बालकांच्या विरुद्धची विवक्षित अपराधासाठी विधेयक 2020 मांडण्यास अनुमती देण्यात यावी। प्रश्न असा आहे की सन 2020 चे विधानसभा विधेयक क्रमांक 52 महाराष्ट्र विशेष न्यायालय शक्ती कायद्यातील महिलांच्या व बालकांच्या विरुद्धची विवक्षित अपराधासाठी विधेयक 2020 मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे का? अनुकूल असेल त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असेल त्यांनी नाही म्हणावे। होयचे बहुमत प्रस्ताव संमत झाला। अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने सन 2020 चे विधानसभा विधेयक क्रमांक 52 महाराष्ट्र अनन्य विशेष न्यायालय शक्ती कायद्याखालील महिलांच्या व बालकांच्या विरुद्धच्या विवक्षित अपराधासाठी विधेयक 2020 मांडतो। विधेयक मांडण्यात आले। सन 2020 ते विधानसभा विधेयक क्रमांक 53 महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ विधेयक 2020। अध्यक्ष महोदय, सन 2020 चे विधानसभा विधेयक क्रमांक 53 महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ विधेयक 2020 मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी। प्रस्ताव असा आहे की सन 2020 चे विधानसभा विधेयक क्रमांक 53 महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ विधेयक 2020 मांडण्यास अनुमती देण्यात यावी। प्रश्न असा आहे की सन 2020 चे विधानसभा विधेयक क्रमांक 53 महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ विधेयक 2020 मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे का? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे। होयचे बहुमत प्रस्ताव संमत झाला। काय 2 दिवसाचं अधिवेशन असतं तसं काही होते सगळ्यांना। चला, याशिवाय इतरही विधेयक चर्चेला येतील। अधिवेशनात सुरुवातीला शोक प्रस्ताव आणि त्यानंतर पुरवणी विधेयक पटलावर मांडण्यात येतील। अध्यक्ष महोदय, भारत तुकाराम भालके, त्याच्यानंतर विष्णू सावरा, माजी मंत्री होते ते, त्याच्यानंतर जावेद इक्बाल खान,
विनायकराव पुंडलिकराव पाटील, माजी राज्यमंत्री इथे तारासिंह, सरदार तारासिंह, अनंतराव अप्पाराव देवसरकर, नरसिंगराव रामचंद्र घारफडकर, नारायण किसन पाटील, किसनराव माणिकराव खोपडे, सुरेश नामदेव गोरे, डॉक्टर जगन्नाथ सीतारामजी ढोणे यांच्या दुःखद निधनाबद्दल मी शोकप्रस्ताव मांडतो. अध्यक्ष महोदय, अजूनही मला किंबहुना माझा विश्वास बसत नाही, भारत नाना आपल्यामध्ये नाही. याचं कारण मला तोही दिवस आठवतोय. 2004 तो काळ होता आणि भारत नाना हे आमच्या पक्षाच्या वतीने निवडणूक लढवत होते. त्यांच्या पक्षप्रवेशासाठी मी स्वतः पंढरपूरला गेलो होतो आणि ती झालेली प्रचंड सभा आजही माझ्या डोळ्यासमोर आहे. प्रचंड उत्साह होता जनतेमध्ये आणि जणू काही आपला एक माणूस, आपल्या कुटुंबातला माणूस आता आपलं प्रतिनिधित्व करतो आहे, करणार आहे, असं वातावरण त्यावेळेला होतं. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जो शोक प्रस्ताव ठेवला आहे त्याला समर्थन द्यायला आणि त्याच्यावर बोलायला मी या ठिकाणी उभा आहे. आपल्या सगळ्यांकरताच ही अतिशय अविश्वसनीय अशा प्रकारची बाब आहे की आपल्यातलेच एक सदस्य भारत नाना भालके हे अचानकपणे आपल्यातनं निघून गेले. अतिशय उत्तम जनसंपर्क आणि बेधडक स्वभाव यामुळे भारत नाना हे जनसामान्यांमध्ये अतिशय प्रसिद्ध होते. त्यांची नाळ सामान्य माणसाशी जोडली होती आणि म्हणूनच पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघ तयार झाल्यानंतर सलग 3 वेळा नाना त्या ठिकाणून चढत्या मतदानाने निवडून आले आणि सामान्य माणसावरचा त्यांचं प्रेम आणि सामान्य माणसाचा त्यांच्यावरचा विश्वास हा आपल्याला पाहायला मिळाला. यंदाच्या हिवाळी अधिवेशनात 10 विधेयके आणि 6 अध्यादेश येणार आहे. त्याचबरोबर आज शोक प्रस्ताव, पुरवणी मागण्यांवर चर्चा होणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे महिला आणि लहान मुलांवरील अत्याचाराला आळा घालण्याकरिता बनवण्यात आलेले शक्ती विधेयकही आज विधिमंडळात मांडले जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसमोर अभूतपूर्व संकट उभं राहिलेले आहे. अतिवृष्टीमुळे पिकांचे आणि शेतजमिनींचे आतोनात नुकसान झालेले आहे. सध्या कापूस आणि तुरीच्या पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. दुसरीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा, ओबीसी समाजाची मागणी, राज्यात महिलांवर वाढते अत्याचार, उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाकडून राज्य सरकारला मिळालेली चपराक अशा सर्व विषयांवर चर्चा व्हावी अशी विरोधकांची मागणी होती. त्याकरिता किमान 2 आठवड्यांचं अधिवेशन घ्या अशी मागणी आम्ही सरकारकडे केली होती, पण सरकारकडून ती मान्य करण्यात आली नाही. उद्या आम्ही बैठक घेतली तर कोरोना व्हायरसनी सांगितलं तुम्ही बैठक घेतली तर याद राखा, चॅलेंज केलाय. अध्यक्ष महाराज, तुमच्याकडून अपेक्षा आहे, धर्मचक्र प्रवर्तनाय सत्यमेव जयते, तुमच्याकडून अपेक्षा आज आदेश द्या की या बैठका सुरू झाल्या पाहिजे. तुम्ही अजून नोटिफिकेशन करायला तयार नाही. सर्व समित्या कोमामध्ये आहे. लोकशाहीला बेशुद्ध करण्याचं कार्य होता कामा नये. उद्या सांगतो तुम्हाला, तुम्ही निर्देश द्या ना. उद्या सांगतो. बेशुद्ध करण्याचं काम होऊ नये यांच्या मताशी मी सहमत आहे. आमचे 12 सदस्य आम्ही जे पाठवलेत राज्यपालांकडे ते देखील ताबडतोब घेऊन या. ते आपल्याच त्याच्याकडे आहेत. ते लोकशाहीला बेशुद्ध करू नका, लोकशाहीला बेशुद्ध करू नका. आपण पुढाकार घ्या. 12 सदस्य उद्या आपण बोलू. महोदय, पुरवणी हे मागण्या संसदीय कामकाज मंत्री वकील आहेत, त्यांना कायदा माहिती आहे, संविधान माहिती आहे. राज्यपालांनी काय निर्णय घ्यायचा हे पक्ष ठरवतो का? राज्यपालांचा अधिकार आहे. राज्यपाल नियमाचा विचार करून ठरवतील. त्या संदर्भात सुधीर मुनगंटीवारांचा सल्ला नाही घेतला. पुरवणी मागण्या हा विषय सभागृहातला नाहीये. हा विषय सभागृहातला नाहीये. पुरवणी मागण्या नाही पुरवणी मागण्या. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने सन 2020 त्याबाबत आम्ही विधानसभा अध्यक्षांकडे नाराजगी प्रकट केल्याचंही फडणवीसांनी सांगितलंय. 2 दिवसांचं अधिवेशन म्हणजे राज्यासमोर असलेल्या जनतेच्या प्रश्नांवरील चर्चेपासून पळ काढण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप
देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. नुकताच शिवराज्य सफाई कर्मचारी सेनाचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष विजय होटे यांच्या हस्ते जमीर शाह यांची निवड करण्यात आली. जमीर शाह हे सामाजिक कार्यकर्ते असून त्यांच्या या सामाजिक कार्याला लक्षात घेऊन शिवराज्य सफाई कर्मचारी सेनाची अमरावती जिल्हा उपाध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांना देण्यात आली. यावेळी शिवराज्य सफाई कर्मचारी सेनाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. जमीर शाह यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांच्या मित्र परिवाराकडून त्यांचे स्वागत करण्यात आले. शिवराज सफाई कर्मचारी सेना के अमरावती जिले पद पर मेरी नियुक्ति की गई अमरावती. मैं सफाई कर्मचारियों के न्याय हक के लिए मैं आवाज़ उठाऊंगा. मैं संगठन का आभारी हूँ. मार्च 2020 पासून कोविडच्या महामारीमुळे महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थी, वाहतूकदार यांचा व्यवसाय पूर्णतः बंद पडलेला असून वाहतूकदार कर्जबाजारी होऊन अत्यंत वाईट परिस्थितीत जीवन जगत आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य विद्यार्थी वाहतूक महासंघ व संपूर्ण राज्यातील स्थानिक संघटनांनी वेळोवेळी शासन दरबारी पत्रव्यवहार करून निदर्शनास आणून दिले आहेत. पत्रव्यवहारातील एकाही मागणीचा शासनाने विचार केलेला नाही व कोणत्याही प्रकारची दखल घेऊन संघटनेसोबत चर्चा केली नाही. तरी आमच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी व आमच्या प्रश्नांची दखल शासनाने घ्यावी याकरिता 14 डिसेंबरला लाक्षणिक उपोषण करण्यात आले. या उपोषण दरम्यान केलेल्या मागण्यांमध्ये विद्यार्थी वाहतूकदारांसाठी कल्याणकारी मंडळ किंवा बोर्ड स्थापन करण्यात यावे. स्कूल बस बंद असल्यामुळे परिवहन विभागाच्या सर्व करामध्ये 100% माफी मिळावी. स्कूल बससाठी काढलेल्या कर्जाची मुदतवाढ व त्यावरील दंड व व्याज माफ करण्यात यावे. विद्यार्थी वाहतूक व्यवसाय बंद असल्यामुळे चालक मालक आणि अटेंडन्स यांना आर्थिक मदत मिळावी. कोरोना कालावधीमध्ये ज्या वाहनांचे इन्शुरन्स काढलेले आहे त्यांना पुढे तेवढ्याच कालावधीमध्ये वाढवून द्यावा. स्कूल बस नियमावलीप्रमाणे सर्व राज्यांमध्ये स्कूल बसला 100 रुपये टॅक्स समतोल ठेवावा. तसेच स्कूल बस रजिस्ट्रेशनासाठी शाळेने संमतीपत्र देऊन सहकार्य करावे. अशा मागण्यांना घेऊन अंबानगरी शालेय विद्यार्थी वाहतूक संस्था व शालेय विद्यार्थी वाहतूक संघ अमरावती जिल्हा यांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. अंबानगरी विद्यार्थी वाहतूक संस्था यांनी आज एक दिवसीय लाक्षणिक उपोषण कलेक्टर ऑफिस साहेबांसमोर ठेवलं. त्याच्यामागचं उद्दिष्ट असं आहे की आम्ही गेल्या सतत 7 महिन्यापासून 7 वेळा आम्ही निवेदनं दिलीत, पण आतापर्यंत शासनानं कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही. नाईलाजास्तव आज आम्हाला उपोषण करावं लागलं. आजचं हे उपोषण ज्या पद्धतीनं अमरावतीत सुरू आहे अशाच पद्धतीचं संपूर्ण महाराष्ट्रात उपोषण सुरू आहे. तरी शासनाने आमची ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांची आम्ही लवकरात लवकर दखल घ्यावी व आमच्या वाहतूकदारांना न्याय द्यावा. त्याचप्रमाणे आम्हाला असं शासनाला एक नम्र विनंती करायची आहे की तातडीने शासनाने विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या आमच्या ज्या स्कूल बसेस आहे ह्या स्कूल बसेस धारकांना प्रवासी वाहतूक करण्याची, जोपर्यंत विद्यार्थी वाहतूक सुरू होणार नाही तोपर्यंत प्रवासी वाहतूक करण्याची मुभा द्यावी अशी शासनाला आमची कळकळीची विनंती आहे. कारण आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह हा अतिमहत्त्वाचा आहे. डॉक्टर पंजाबराव देशमुख संशोधन केंद्र अचलपूर येथे फलोत्पादन शेतीकरिता शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाते. विशेष म्हणजे केळीचं आणि फलोत्पादकाला कीटकनाशक नाही लागणार यासाठी इथे संशोधन केले जाते. या रिसर्च सेंटरवर आम्ही चर्जन साहेबांसोबत चर्चा केली. चर्जन साहेबांनी सिटी न्यूजला माहिती देत सांगितलं की कसा शेतकऱ्यांनी या रिसर्च सेंटरचा लाभ घ्यायला पाहिजे. ज्या शेतकऱ्यांना पीक घेण्यासाठी चांगल्या उत्तम दर्जाचं पीक घेण्यासाठी जर मार्गदर्शन लागलं तर ते अचलपूरच्या कृषी संशोधन केंद्रालासुद्धा भेट देऊ शकतात. विशेष म्हणजे इथे या वर्षापासून माळी प्रशिक्षण सुरू झालेलं आहे. जे युवकांना रोजगारसाठी स्वतः व्यवसाय सुरू करण्यासाठी, नर्सरी सुरू करण्यासाठी जर माळी प्रशिक्षणाची व्यवस्था असे पाहिजे आहे तर ते माळी प्रशिक्षण इथे घेऊ शकतात आणि आपला स्वतःचा उद्योगसुद्धा करू शकतात. याच अनुषंगाने येथे वानखळे साहेबांनी सुद्धा सिटी न्यूजला माहिती देत सांगितलं की कशा प्रकारे त्यांनी शेतकऱ्यांच्या शेतीत जाऊन त्यांना मार्गदर्शन करून चांगल्या दर्जाचं पीक देण्यासाठी मदत करतात. डॉक्टर पंजाबराव कृषी संशोधन केंद्र अचलपूरला आपण भेट देत आहोत. आपल्यासोबत येथील अधीक्षक चर्जन साहेब आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊया की इथे शेती उत्पादक आणि
आज जी 200-250 एकर जमीन आहे या शेतीचा काय काय लाभ होत आहे आणि काय काय फायदे होत आहे आणि शेतकऱ्यांना सुद्धा इथे चांगले मार्गदर्शन मिळण्यासाठी त्यांनी काय काय करावं आपण त्यांच्यासोबत जाणून घेऊ. कृषी संशोधन केंद्र अचलपूर येथे ज्या कार्यक्रमाच्या ज्या कार्यपद्धती आहेत त्या 3 पद्धतीने होतात. पहिल्यांदा संशोधनाच्या बाबतीत या इथे जसं वनस्पतीच्या याच्यात ब्रीडिंगच्या संशोधन होतं, वनस्पतीशास्त्राच्या याच्यात, त्यानंतर उद्यानविद्या, त्यानंतर कीटकशास्त्र आणि तसेच कृषीविद्या भागातील 4ही याचे सर्वांगीण संशोधन या संशोधन केंद्रावर केले जाते. त्यानंतर सोबतच येथे जे एक प्रक्षेत्र आहे त्यावर मोठ्या प्रमाणात बीज उत्पादन कार्यक्रम घेतला जातो. तसेच उद्यानविद्या विभागामध्ये आता फळरोपवाटिकाच्या हरितगृह तंत्रज्ञानाद्वारे नवीन पद्धतीचे जे तंत्रज्ञाना थ्रू कलमा विकसित करून ह्या शेतकऱ्यांना दिल्या जातात. तसेच अजून जर ह्या संशोधन केंद्राचं जर हे व्याप्ती बघितली तर येथे येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला त्या पिकाच्याबद्दल जे तंत्रज्ञान आहे ते तंत्रज्ञान कुठलेही शुल्क न आधारता विनामूल्य दिले जाते. त्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाचे निराकरण संपूर्णपणे करण्यात येते. दुसरा एक असा मुद्दा आहे की यावर्षीपासून इथे माडी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आलेले आहे. उद्देश हाच आहे की या परिसरातील मुलांना जे 9व्या वर्गापर्यंत पास आहे याची शैक्षणिक पात्रता ही 9वा वर्ग पास आहे. म्हणजे जे मुलं जास्त पुढे शिकू शकत नाही अशा मुलांना एक स्वतःचे कुठंतरी अस्तित्व निर्माण करता यावं यासाठी बागवानी ट्रेनिंगसारखं म्हणजे जसं एखादी नर्सरी उभी करून आपलं स्वतःचं एक चरितार्थ चालवता यावा यासाठी हा माडी ट्रेनिंग कोर्स आहे. यामध्ये वेगवेगळ्या बगीच्याची राखण म्हणजे ठेवण कशी असावी, कलमा कशा तयार कराव्या याचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. त्यामुळे एक शिक्षणाचे सुद्धा एक द्वार या संशोधन केंद्रावर उघडलं गेलेलं आहे. संशोधन केंद्राचा फायदा असा आहे की या आपल्या 11ही जिल्ह्यामध्ये जे मेन सेंटरला अकोल्याला जे काही संशोधन होतं त्या संशोधनाचा वापर विस्तार हा अजून कुठल्या याच्यामध्ये किती प्रमाणावर करता येईल. एखादं वाहन निघालेलं सपोज ते अचलपूर या तालुक्यातील आजूबाजूच्या परिसरामध्ये योग्य आहे का नाही याची चाचपणी त्याच्या ज्या विविध प्रयोग राहते त्याच्यातून केली जाते आणि त्याचं जे रक्कम शिफारस आहे ती या सेंटरकडून केली जाते. तर निश्चितच त्याचा शेतकऱ्यांसाठी फायदा होतो. दुसरी गोष्ट अशी आहे की या संशोधन केंद्रावर मोठ्या प्रमाणात जे मी सांगितलं तुम्हाला का बीज उत्पादन कार्यक्रम होतो तर ह्या जो बीज उत्पादन कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या प्रतीमध्ये बीज उत्पादन कार्यक्रम घेतो आपण. तर सत्यप्रत बीज उत्पादन कार्यक्रमामध्ये आपण बऱ्याचशा शेतकऱ्यांना बियाणं त्यांना पेरणीसाठी देतो. त्याच्यामध्ये दोन्ही उद्देश आहे. एक त्या वाणाचा प्रचार आणि प्रसार व्हावा शेतकऱ्यांमध्ये डायरेक्टली त्यासाठी आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांना ते चांगल्या क्वालिटीचं मिळावं आणि त्यातल्या त्यात संशोधन केंद्र जेवढ्याही काही पिकांवर बीज उत्पादन कार्यक्रम घेतो हा सरळ वाणाचा घेतो. त्यामुळे एकदा जर शेतकऱ्यांनी ते बियाणं स्वतः विकत घेतलं तर साधारणतः 3 वर्षापर्यंत ते बियाणं शेतकरी स्वतः वापरू शकतो. त्याच्यामध्ये थोडीशी तांत्रिक जर त्यांनी ही काळजी बाळगली जसं आयसोलेशन डिस्टन्स आहे किंवा बाकीच्या त्या आम्ही वेळेवरच शेतकऱ्यांना इथे आल्यानंतर त्याची माहिती देतो. त्याला संशोधन केंद्रामार्फत असा एक फायदा होतो की इथे जे मूलभूत बियाणे त्यानंतर प्रमाणित बियाणे आपण महाबीजला जे देतो ते महाबीज मोठ्या प्रमाणात त्याचं मल्टिप्लिकेशन करून तेही शेतकऱ्यांना पुरवतो. त्यानंतर ह्या परिसरात ज्या काही अडचणी निर्माण होतात त्या पिकाच्या उदाहरणार्थ सोयाबीन असो, कपाशी असो, किडीचा प्रादुर्भाव असो, फळरोपवाटिकेवर असो तर तेव्हा त्याचे ज्या काही कंप्लेंट शेतकरी हा कृषी विभागामार्फत कृषी विभागाला करतात तेव्हा इथले जे शास्त्रज्ञ आहेत त्या याला भेट देऊन ते शेतकऱ्यांनाही मार्गदर्शन करतात आणि त्या दृष्टीनं पुढील कारवाई कशी करता येईल जेणे शेतकऱ्यांचं नुकसान टाळता येईल या दृष्टीनेही इथे कारवाई केली जाते. आणि वेळोवेळी कधी इथे काही योजनांतर्गत जे प्रशिक्षण आहे तर ते प्रशिक्षणही शेतकऱ्यांसाठी आयोजित केलं जाते. तर एकंदरीत शेतकऱ्यांच्यासाठी सर्वांगीण विकासासाठी हे सेंटर काम करते आणि त्यातल्या त्यात या परिसरातील शेतकऱ्यांना माझी एक विनंती राहील की जर काही अडचणी असल्या तर त्यांनी येऊन इथे मार्गदर्शन घ्यावं. नमस्कार शेतकरी बंधूंनो. सर्वप्रथम कृषी संशोधन केंद्र अचलपूर अंतर्गत उद्यानविद्या या विषयावर काम करताना शेतकऱ्याच्या कृषी विभागाच्या मार्फत ज्या काही तक्रारी प्राप्त होतात त्यामध्ये संत्रा असेल, लिंबूवर्गीय पिकं असतील किंवा इतरही भाजीपाला किंवा फळांच्या बाबतीत असेल
कृषी विभागाच्या मार्फत आम्ही त्या शेतकऱ्याला भेट देऊन त्यांचं निराकरण करण्याचा प्रयत्न करतो. यावेळेस झालेली मोठ्या प्रमाणात जी फडगड होती संत्र्यामध्ये, त्यामध्ये सुद्धा अचलपूर, चांदूर बाजार, अंजनगाव, सुरजी आणि इतर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात भेटी देऊन कृषी विद्यापीठाच्या मार्फत काय उपाययोजना करायला पाहिजे त्यामध्ये या संशोधन केंद्राने मोलाचा भाग घेऊन त्यामध्ये आपण शिफारसी केलेल्या आहे. तसंच कृषी विभाग जे काही प्रशिक्षणं आयोजित करतात त्यामध्ये संत्र्याच्या बाबतीत असो किंवा इतर पिकाच्या बाबतीत असो, तर या केंद्रावरील शास्त्रज्ञ त्यामध्ये मी डॉक्टर राजेंद्र वानखडे फलोत्पादन तज्ज्ञ म्हणून त्यामध्ये उपलब्ध होतो आणि त्या पिकावर सविस्तर आपण मार्गदर्शन करतो. नुकताच आपण एक कृषी विभागाच्या मार्फत आंब्या बहाराची तयारी कशी करावी याबाबत एक नुकतंच प्रशिक्षण आपण आयोजित करून त्यामध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. या व्यतिरिक्त आम्ही काही घडीपत्रिका छापलेले आहेत, त्यासुद्धा आम्ही शेतकऱ्यापर्यंत उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतो. तांत्रिक जी माहिती आहे ती सर्व आम्ही शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्याचा आमचा मानस राहते आणि कृषी विद्यापीठ अकोला हे आमच्या पाठीशी राहते. धन्यवाद. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण पाहतोय की आजकाल आपलं जे मुख्य पीक आहे कपाशी, या कपाशीवरती बोंडअळीचा अतिरेक वाढतोय. गेल्या 3 वर्षापासून जर आपण पाहिलं तर हा अतिरेक दिवसेंदिवस वाढत आहे. मधात 1 वर्ष कृषी विभागाची जनजागृती तसेच कृषी विद्यापीठाची जनजागृती यांनी याचा प्रादुर्भाव कमी झाला होता. नेमकं यावर्षी परत हा प्रादुर्भाव वाढलेला आपल्याला दिसून येत आहे. त्याचं मुख्य कारण म्हणजे त्याचं जे व्यवस्थापन आपण करायला पाहिजे योग्य प्रकारे तसं होत नाही आहे. ज्या वेळेला आपण जनजागृती केली त्यावेळेला सर्व शेतकऱ्यांनी ज्याप्रमाणे त्यांना गाईड्सलाईन दिल्या होत्या त्याप्रमाणे सगळ्यांनी ते केलं आणि त्या गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आपल्याला कमी झालेला दिसला. परंतु यावर्षी परत तो वाढलेला आपल्याला दिसत आहे. त्याचं मुख्य कारण म्हणजे त्यासाठी जी काळजी घ्यायला पाहिजे, ज्या उपाययोजना आपण करायला पाहिजे त्या केल्या गेलेल्या नाही. जसे आपण सांगितले होते की पेरणी जी आहे म्हणजे आता आपल्याला कपाशी लावायची आहे, तर कपाशी लावायची जी तारीख आपण सांगतो म्हणजे 15 जूनपासून आपण ती लावायला पाहिजे, तर त्या तारखेला ते न लावता त्याची सुरुवात आपण उन्हाळ्यापासून करतात. बरेच शेतकरी ज्यांच्याजवळ इरिगेशनची सोय आहे असे शेतकरी ते आधीपासून लावतात. तर बऱ्याच वेळेला त्यांनी काय होते तर सुरुवातीला आपण त्याचं फरदड घेतो, म्हणजे जे डिसेंबरमध्ये आपण कपाशी काढायला पाहिजे ती न काढता बरेच शेतकरी फरदड घेऊन ती फेब्रुवारीपर्यंत चालवतात. आणि मग फेब्रुवारीमध्ये असं होते की ती जी गुलाबी बोंडअळी असते तिचा अन्नाचा पुरवठा तिला फेब्रुवारीपर्यंत होऊन जातो आणि नंतर मग ती सुप्त अवस्थेमध्ये जमिनीतच राहते. आणि जेव्हा आपला पहिला पाऊस पडतो पावसाळ्यामध्ये तेव्हा त्यातून तो पतंग बाहेर पडतो आणि अंडे द्यायला सुरुवात करतो. अशाने काय होते तर तिचे जे प्रजनन होत राहते आणि तिला जे खाद्य पाहिजे ते खाद्य आपलं मार्च मेपासूनच आपल्याला उपलब्ध होते त्या अळीला आणि त्यामुळे तिचं अन्न उपलब्ध झाल्यामुळे तिची प्रजनन परत वाढत जाते. आणि जे मेमध्ये वगैरे मेच्या शेवटी किंवा जूनच्या सुरुवातीला जेव्हा तो कापूस असतो तेव्हा त्या अळीचा प्रादुर्भाव त्याच्यावर दिसून येतो आणि कालांतराने मग बाकीचे जे शेतकरी आहेत जे उशिरासुद्धा पेरणी करतात त्याच्यावरती सुद्धा तो हळूहळू ती किडी येऊ लागते. BT टेक्नॉलॉजी आहे ही टेक्नॉलॉजी बोलवर्मच्या अगेन्स्टच तयार झाली आहे, म्हणजे आपल्याला बोलवर्मवरती कंट्रोल मिळवायसाठी ही व्हेरायटी तयार झालेली आहे. पण कसं आहे बऱ्याच वेळेला शेतकरी काय करतात की BTचंच बियाणं लावतात आणि त्याच्यासोबत जे रेफ्युजीचं एक पॉकेट यायचं ते म्हणजे साधारण सरळ वाण जे राहते ते वाण ते लावायचे नाही, देशी वाण. आणि मग काय होते तर अळीला जी गुलाबी बोंडअळी आहे तिला खाण्यासाठी दुसरी कोणतं पीक उपलब्ध नसते, दुसरं कपाशी उपलब्ध नसते. मग अशा वेळेस ती काय करते तर BT कपाशीवरती सुद्धा खायला लागते. मग काय होते ती जरी त्याला रेजिस्टन्स असली म्हणजे ती जरी त्याच्यावर येत नसली BTवरती तरी हळूहळू काय ती खायला सुरुवात करते आणि हळूहळू ती त्याच्यावरती पूर्णपणे डिपेंड राहते आणि त्यामुळेच आपला BT कापूससुद्धा त्यामुळे हानी होत आहे BT कापसाला सुद्धा. पिंक बोलवर्मला म्हणजे गुलाबी बोंडअळीला जे रेजिस्टन्स असं बियाणं चांगल्या प्रतीचं आपण घेऊ शकतो. आणि सुरुवातीलाच म्हणजे लागवडीपासूनच काळजी घेणं फार गरजेची आहे. ज्या तुम्हाला गाईड्सलाईन दिल्या जातात कृषी विभागाकडून म्हणा किंवा युनिव्हर्सिटी म्हणजे आमच्या कृषी विद्यापीठाकडून
ज्या काही गाईडलाईन्स दिल्या जातात त्यानुसार तुम्ही पेरणी केली तर योग्य राहील. म्हणजे पेरणीच्या ज्या तारखा दिलेल्या असतात त्या तारखेपासूनच पेरणी करावी. त्यानंतर जसं तुम्हाला सांगितलं जाते की हे जे सापळे असतात ते फिरॉमेन सापळे जे असतात ते लावायला पाहिजे शेतात, जेणेकरून जो पतंग आहे तो पतंग त्याच्यामध्ये अडकेल आणि पुढचं जे प्रजनन आहे त्याचं ते आपण काही % तिथेच थांबवू शकतो. आणि त्यानंतर दुसरं म्हणजे तुम्ही म्हटलं की ज्या व्हेरायट्या जे वाण आपण सिलेक्ट करायला पाहिजे ते योग्य प्रतीचं आणि चांगलं वाण आपण सिलेक्ट करायला पाहिजे. नंतर जी आपण सुरुवातीलाच उन्हाळ्यामध्ये जी नांगरणी करतो ती खोलवर नांगरणी करणे गरजेचे आहे, जेणेकरून काय होईल की त्या अळीच्या ज्या सुप्त अवस्था जमिनीत गेलेल्या असतात, जसं मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की फेब्रुवारीपर्यंत फळदड घेतात बरेच लोक आणि मग त्या गुलाबी बोंडअळीच्या ज्या सुप्त अवस्था आहे त्या जमिनीमध्ये दडतात. तर अशा वेळेला काय होईल, त्या नांगरणीने त्या खोलवट नांगरणीने त्या अळ्यावरती येतील सुप्त अवस्था तिच्या आणि प्रखर सूर्यप्रकाशामध्ये राहून त्या तिथेच मरून जातील. म्हणजे काही प्रमाणात आपण त्याला देखील त्या गुलाबी बोंडअळीला तिथे रोग देऊ शकतो. आणि दुसरं म्हणजे गुलाबी बोंडअळीचे काही आपल्याला पतंग दिसायला लागले किंवा काही अंडे जरी दिसायला लागले तर अशा वेळेस आपण वेळीच नियोजन करणे गरजेचे आहे. जसं पहिला जो फवारा आहे, जशा गाईडलाईन्स दिलेल्या आहे त्याप्रमाणे ऑर्गॅनिक औषधीचाच फवारा घ्यायला पाहिजे, जसं की निंबोळी अर्क वगैरे. त्यानंतर दुसरी फवारणी, तिसरी फवारणी अशी, म्हणजे सुरुवातीला थोडंसं कमी पॉवरवालं, नंतर एकदम चांगलं वालं, अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप जर गेले तर आपल्याला ही गुलाबी बोंडअळी कंट्रोल करणं सोपं होईल. बऱ्याच वेळेला शेतकरी काय करतात की हाय पॉवरचं जे काही औषध असेल ते मारून देतात. मग अशा वेळेला काय होते, ती अळीला म्हणजे हाय पॉवरच्या याने जर ती कव्हर नाही झाली तर पुढे ती वाढतच जाते ना, म्हणजे तिला तिची सवयच होऊन जाते. त्यामुळे मग ते आपल्याला कंट्रोल करणं फार कठीण जाईल. भातकुली तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर येथील शुक्लेश्वर देवस्थान विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तीर्थक्षेत्र श्री शुक्लेश्वर देवस्थानमध्ये कार्तिक समवर्ती अमावस्या निमित्ताने पितृदोषाची महापूजा करण्यात आली. शुक्राचार्य महाराजने 12 वर्ष तपश्चर्या केल्यानंतर शंकर भगवान प्रसन्न झाले, अशी इतिहासामध्ये उल्लेख आहे. यावेळी हजारो भाविकांनी एकच गर्दी केली होती. समवर्ती अमावस्याला पूर्णा नदीच्या पात्रामध्ये भाविकांची अलोट गर्दी उलटली होती. नाम अमरजीत कुमार गौतम है और मैं यही से सोनारखेड़ा का रहने वाला हूँ, ठीक ना। और यहाँ पर ये समवर्ती इसलिए मनाया जाता है कि ये पितृ शांति के लिए किया जाता है, साल में एक बार होता है और ये अमावस्या के दिन किया जाता है। आज का दिन अमावस्या है और समवर्ती अमावस्या इसलिए मनाया जाता है कि ताकि पितरों का जो सपिंडीकरण होता है, जैसे श्राद्ध कर्म जो हम लोग करते हैं उसी तरह से जो हम लोग वार्षिक श्राद्ध जो करते हैं उसी तरह से इसको भी किया जाता है, इसलिए ये समवर्ती अमावस्या को मनाया जाता भातकुली येथे संजय बंड यांच्या द्वितीय स्मृतिप्रित्यर्थ 51 रक्तदात्यांनी रक्तदान केलेत. स्वर्गीय संजय बंड यांच्या प्रतिमेचे पूजन आणि हारार्पण शिवसैनिकांच्या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख राजेश वानखडे, सुनील खराटे, श्याम देशमुख, माजी आमदार पाटील, प्रवीण हरमकर, प्रशांत वानखडे, पराग स्वाती निस्ताने धर्माळे, आयोजक नाना नागमोते, उपसभापती भातकुली तालुका मनोहर भूत, उमेश घुर्डे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक तसेच मोठ्या प्रमाणात शिवसैनिक उपस्थित होते. भातकुलीहून सिटी न्यूज प्रतिनिधी गजानन खोपे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या दळणवळणीतून असणाऱ्या शिवसैनिकांच्या माध्यमातून आज माननीय शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री माननीय उद्धवसाहेब ठाकरे
यांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन व लोकनेते माननीय संजूभाऊ बाण यांच्या दुसऱ्या स्मृती दिनानिमित्त हातकुली शिवसेना तालुका आणि हातकुली शहर याच्या वतीने आज भव्य दिनांक 13/12/2020 या रविवार रोजी यांच्या वतीने रक्तदान शिबिर या ठिकाणी आशीर्वाद मंगल कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आलं. प्रचंड प्रमाणामध्ये प्रतिसाद माननीय साहेबांचे आव्हान आणि लोकनेते संजूभाऊ बाण यांची प्रतिमा या विषयाला प्रचंड प्रतिसाद या ठिकाणच्या नागरिकांनी शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणामध्ये दिला. खूप मोठ्या प्रमाणामध्ये रक्तदान या ठिकाणी आज झालेलं आहे. राज्यामध्ये देशामध्ये आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये रक्ताचा फार कमी प्रमाणामध्ये साठा असल्यामुळे तुटवडा वाचत आहे. त्यामुळे रुग्णाचे हाल होऊ नये म्हणून शिवसेनेच्या वतीने शिवसेना हातकुली तालुक्याच्या वतीने शहराच्या वतीने असा हा स्तुत उपक्रम या माननीय उद्धव साहेबांच्या आव्हानाला आणि माननीय लोकनेते अमरावती जिल्ह्यामध्ये संत्रा पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेण्यात येते, परंतु यावर्षी अतिवृष्टी गारपीटमुळे संत्रा फळबागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परंतु संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची मदत करण्यात आली नाही. संत्रा पिकाला पाहिजे तो भाव मिळत नाही. परिणामी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्या शासनानं जो प्रकल्प मी आणला होता, संत्रा प्रक्रिया प्रकल्प, जो प्रलंबित राहिलेला आहे तो प्रकल्प सुरू करावा. त्या प्रकल्पाच्या सुरू करण्यासाठी तातडीनं पावलं उचलावी या मागण्या घेऊन आलेलो आहे. आज आम्ही फुकटात संत्र वाटतोय. आपणालाही पत्रकारांना विनंती आहे की संत्र घ्या. संत्र खरं म्हणजे चांगलं आहे, कोरोना मुक्त करू शकते, व्हिटॅमिन सी असलेलं संत्र आहे. पण दुर्दैवानं या संत्राला भाव नाही, शेतकऱ्याचे हाल होतात आहे आणि म्हणून आज आलेलं आहे. शेतकऱ्याचे नुकसान होऊ नये व त्याला अशा आपत्ती प्रसंगी पाठबळ मिळावे व शेतकऱ्याला या पिळवणुकीपासून वाचवण्याकरिता संत्रा पिकाला शासनाने प्रति हेक्टरी 1 लाख रुपये मदत देण्यात यावी या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोफत संत्रा वाटप आंदोलन माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांच्या नेतृत्वात करण्यात आले. तुम्ही कॅरेट पाठवा ना घरी. या इकडे लोकसेवाले दाखवा. काय घ्यायचं का? कुठं गेले हे बाई? फुकट संत्रा फुकट संत्रा शेतकऱ्याचे संत्रा फुकट.
अमरावती जिल्हा श्रावणबाळ योजना अंतर्गत लाभार्थी यांना मिळणारा मानधन वेळेवर मिळत नाही आणि भरपूर लाभार्थी यांना 2019 पासनं आतापर्यंत मानधन सुद्धा प्राप्त झाले नाही. श्रावणबाळ योजना अंतर्गत येणाऱ्या वयोवृद्ध व निराधार असून अशा कोरोना महामारीच्या काळामध्ये मानधनाची आवश्यकता असल्यावर त्यांना वारंवार तहसील कार्यालयाचे चक्कर मारावे लागतात. मानधन न मिळाल्याने त्रास व कोरोना महामारीचा धोका यांच्या जीवावर येऊ शकतो याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीमध्ये आपण स्वतः गंभीर समस्या म्हणून या विषयाच्या संदर्भात योग्य तो निर्णय व कारवाई करून वयोवृद्ध लोकांच्या समस्याचे समाधान करावे. या मागणीचे निवेदन मनसेतर्फे जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. राज्यातील खासगी अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांकरिता निर्गमित केलेला शासन निर्णय रद्द करण्याच्या मागणीला घेऊन अमरावती जिल्हा शिक्षक कर्मचारी संघटनेच्या वतीने शिक्षण विभाग कार्यालयासमोर आदेशांची होळी करण्यात आली. केशव पाटील, कार्याध्यक्ष महामंडळ, शिक्षकेतर महामंडळ. आमचा GR असा आहे की आमच्या संघटनेमार्फत आम्ही त्यांना सुचवलं होतं की एकत्रित GR काढा आणि एक लहान शाळेवर 3 पदं आवश्यक होते अशी आम्ही समितीमार्फत त्यांना सुचवलं होतं. परंतु शासनाने विभाग केले. एक शिक्षकेतर कर्मचाऱ्यातला कनिष्ठ लिपिक किंवा लिपिक वर्ग हा वेगळा केला आणि शिपायांना वेगळं केलं. त्यामुळे आमचा निषेध म्हणून आम्ही आज त्या GRची होळी केलेली आहे. संपूर्ण शिक्षण व्यवस्थेला नष्ट करणार आहे आणि नुसतं एक शिपाई नाही झाला, शिपायासोबत त्या शाळेचं व्यवस्थापनच बाधित झालेलं आहे आणि पद्धतशीरपणे दररोज शाळांचे रस्ते तोडत मराठी शाळा कायमच्या बंद करणे या पलीकडे याच्यात दुसरं काहीच निघणार नाही. आणि खऱ्या अर्थानं म्हणजे बहुजनांच्या मुलांचं शिक्षण हे जे मोफत आहे ते इतकं महागडं करून टाकणे, कार्पोरेट टाईप करणे की यापुढे कोणीही चांगलं शिक्षण मोफत घेऊ शकणार नाही अशी व्यवस्था निर्माण करणे हा एक पहिला मुद्दा शासन कोणते असो तर ते राबवल्या जाते आहे. एकंदरीत ही लॉबी सगळ्या मराठी शाळा नष्ट करायचा पद्धतशीरपणे प्रयत्न करीत आहे. समोर बघा सर.